12 आमदारांच्या नियुक्तीचा मुहूर्त अखेर सापडलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये या संदर्भात बैठकीत खलबत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत 12ही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे। 12 पैकी 6 जागा भाजपला, 3 जागा शिवसेना आणि 3 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार अशी माहिती मिळते। राज्यपाल नियुक्त 12 जागांबद्दलचा प्रकरण जे न्यायालयात आहे, मात्र 2 सप्टेंबरला या संदर्भात निर्णय येण्याची अपेक्षा आहे। सध्या 78 सदस्य संख्या असलेल्या विधान परिषद सभागृहात 27 जागा रिक्त आहेत। सध्या महायुतीचे 34 आणि महाविकास आघाडीचे 17 सदस्य सभागृहात आहेत। राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांमुळे महायुतीचं विधान परिषदेतलं वजन वाढेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितलेली माफी ही राजकीय असल्याची टीका खासदार संजय राऊत यांनी केली। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी माफी मागितल्याचं राऊत म्हणाले। पंतप्रधान मोदींनी त्यांचं काम केलं असलं तरी महाराष्ट्र देखील महाराष्ट्राचं काम करेल असा इशारा संजय राऊतांनी दिलाय। मुख्यमंत्री, या राज्याचे 2 उपमुख्यमंत्री यांनी जी भूमिका बजावली आहे शिवरायांच्या अपमानात, त्याचा तपास कोण करणार? आरोपीला अटक कोण करणार? शिल्पकाराला ही सुपारी कोणी दिली? काही कोटींची, त्यांची नावं कधी समोर येणार? सार्वजनिक बांधकाम खात्याने हे केलेलं काम आहे, त्या मंत्र्यांचा राजीनामा कोण घेणार? आणि पुतळ्यामागचं जे ठाणे कनेक्शन आहे, त्या ठाणे कनेक्शनचा सूत्रधार जो आहे मंत्रिमंडळात वर्षा बंगल्यावर, त्याचा राजीनामा कोण घेणार? त्याच्यामुळे माफीने प्रश्न सुटत नाही। मी जे म्हणतोय, प्रधानमंत्र्यांना यात राजकारण आणायचं आहे। वीर सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा। सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कदापि होऊ शकत नाही। वाटल्यास तुम्ही प्रधानमंत्र्यांनी आमच्या 6 सौंदर्य पानं हे सावरकरांचं पुस्तक आम्ही त्याला वाचायला पाठवू, प्रधानमंत्र्यांनी वाचायला पाठवू। सावरकरांचा विषय पूर्णपणे वेगळा आहे। काँग्रेसनं काय करायचा, काँग्रेसचा प्रश्न असेल, पण आपण वीर सावरकरांना अद्याप भारतरत्न देऊन सन्मानित का केलं नाही, त्याबद्दल तुम्ही सावरकरांची माफी मागा। जम्मू काश्मीरमध्ये आजही काश्मीरी पंडितांवर जो अत्याचार होतोय, त्याबद्दल माफी मागितली असती। महिलांवरील अत्याचारात वाढ होते, त्याबद्दल माफी मागितली असती। पण प्रत्येक वेळेला निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कृती करायची, पावलं टाकायची, ही आमच्या प्रधानमंत्र्यांची खासियत आहे। त्याच्यामुळे छत्रपती शिवरायांची मागितलेली माफी हा तुमचा व्यक्तिगत विषय आहे, हा राजकीय विषय आहे। ही जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही, पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे तुम्हाला कळेल। आता एक बातमी बघूया। धावती ट्रेन पकडणं एका व्यक्तीच्या चांगलंच अंगलट आलंय। गोरेगाव